सोलापुरातील महापुरामुळे अनेक ठिकाणी सापांची दहशत पाहायला मिळते। मात्र घाबरून जाऊ नका असं आवाहन प्राणी मित्रांनी नागरिकांना केलंय। सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे साप रहिवासी भागात दिसतात। 2 दिवसांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्यू झाला होता। साप चावल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी प्राणी मित्रांकडून मार्गदर्शन देण्यात आलंय। बेडकं असतील की कीटक असतील तर साप लागणार आहेत किंवा साप सुरळ्या लागणार आहेत आणि हे सगळे बिळात राहणारे प्राणी आहेत। आणि अशा ह्याच्यात ते जे प्राणी आहेत ते पाणी त्यांच्या ह्याच्यात गेल्यामुळे बिळात बाहेर आश्रयाला येतात, उंच ठिकाणी येत आहेत, गरम जिथं उबदार जागा आहे तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहेत। यामुळे लोकांना असं आव्हान आहे की जिथं उबदार जागा आहे तिथं प्राणी आश्रय घेणार आहेत तर त्यांना त्रास देऊ नका। तुम्हाला जिथं तुमच्या घराच्या परिसरात वगैरे आलेलं असेल तर आम्हाला वन विभागाला 1926 ला कळवा।